तर इथून तुम्हाला मेजर आय टी पार्क्स जसे खराडीचे आय टी पार्क झाले, विमाननगर, कल्याणी नगर झाले, प्लस मगरपट्टा सिटी, इवन इन्फोसिटी इन हडपसर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विदिन 10 to 15 मिनिट्सच्या ड्राईव्हवरती आहे. आपला कन्स्ट्रक्शनचा स्टेज आहे, ज्याच्यामध्ये आता बघू शकतो आपण पायलिंगचं काम झालेलं आहे आणि आपण सध्या प्लिंथवरती इथे काम चाललेलं आहे. आतापर्यंत तब्बल 40 प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत. 19 पेक्षा जास्त प्रोजेक्ट आत्ता ऑनगोईंग आहेत आणि तो 5.5 एकरवरती पसरलेला आहे, ज्यामध्ये टोटल 5 टावर प्रपोज्ड आहेत. आणि हा आहे आपला मास्टर बेडरूम. त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला इथे अटॅच वॉशरूम मिळणार आहे आणि प्रशस्त अशी रूम साईजेस पण मिळणार आहे. तर आपण येतो त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणारे लोकेशन ॲडव्हान्टेज आहे की टाउनशिपचं एंट्री गेट आहे. त्यानंतर आता तुम्हाला आम्हाला का निवडायचं तुमचं घर घेण्याच्या त्या जर्नीमध्ये. तर आजच्या या डिटेल प्रोजेक्टच्या या भागामध्ये आज आपण बघतोय खराडीचा एक असा प्रोजेक्ट जो टाउनशिपच्या एंट्रीला आहे. इथे तुम्ही म्हणू शकता एक स्टारबक्स इफेक्ट, तर इथे आहे पंचिल इफेक्ट. कारण इथे तुम्ही बघू शकता पंचिल योविलाज आहे, पंचिल टावर्स आहे आणि पंचिलच्या ग्रुपचा एक असोसिएटेड प्रोजेक्ट आहे वेलिंग्टन शाळा. सांगायचं गेलं पुण्यातलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह लँड पार्सल आहे. वेलिंग्टन शाळा ही पुण्यातली सगळ्यात एक्सपेन्सिव्ह आणि इंडियामध्ये 2 शाळा आहेत. आणि पंचिल टावर बघू शकता तुम्ही, खराडीचा रेप्युटेड प्रोजेक्ट आहे. त्यामुळं असा एक इफेक्ट क्रिएट होतो की आपल्या आजूबाजूला एकदम लक्झरी प्रीमियम अशा गोष्टी आहेत, त्यामुळे आपल्यालाही त्याची व्हॅल्यू मिळते, जसा की स्टारबक्स इफेक्ट असतो. बाकी लोकेशनची गोष्ट करायला गेली तर इथून तुम्हाला मेजर आय टी पार्क्स जसे खराडीचे आय टी पार्क झाले, विमाननगर, कल्याणी नगर झाले, प्लस मगरपट्टा सिटी, इवन इन्फोसिटी इन हडपसर, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला विदिन 10 to 15 मिनिट्सच्या ड्राईव्हवरती आहेत. बाकी गोष्टी आता शाळा, स्कूल्स, कॉलेजेस तर टाउनशिपमध्ये असणारच आहेत. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आज एंट्रीला असल्यामुळं इथून तुम्हाला सगळ्या गोष्टी इझिली ऍक्सेसिबल आहेत रादर दॅन पूर्ण टाउनशिप. तुम्हाला टाउनशिपपेक्षा 1 ते 1.5 किलोमीटरचा पुढे जाण्याचा ॲडव्हान्टेज आहे या प्रोजेक्टमध्ये. बाकी याच्यामध्ये अजून जर गोष्टी बघायला गेला तर इथे तुम्हाला कम्प्लीट एक चांगले कार्पेट्स अवेलेबल आहेत, चांगली प्राइसिंग अवेलेबल आहे आणि एक पूर्ण कनेक्टिव्हिटी इकोसिस्टम अवेलेबल आहे. त्यासोबतच समोर तुम्हाला इथे मिळणार रिव्हरफ्रंटच्या अम्युनिटीजच्या डेव्हलपमेंट, जे तुम्हाला स्लाइडमध्ये दिसणार की कशा असतील त्या व्यतिरिक्त इथे तुम्हाला एक निसर्गाच्या सानिध्यात मिळणार. सिटीपासून तुम्ही 5 मिनिटं अंतरावरती आहे, पण तुम्हाला बघतो समोर पूर्ण साधारणतः 300-350 एकरचा लाईफ टाईम ओपन लँड पार्सल तिथे आहे, जे की गेली कित्येक वर्ष झालं ओपनच आहे. त्याच्यामध्ये तिथे भरपूर सारे फॉरेस्ट गार्डन अशा सगळ्या गोष्टी तिथे ऑलरेडी बनलेल्या आहेत. तर हा असा बघू शकतो आपण लोकेशन ॲडव्हान्टेज, टाउनशिप ॲडव्हान्टेज आणि खास करून कोहिनूरचा ॲडव्हान्टेज, जास्त तुम्हाला ऑन टाईम पोझिशन, कन्स्ट्रक्शन ऑलरेडी इन प्रोसेसमध्ये आहे आणि ज्याची स्पीड तुम्ही बघू शकता की जसं आपण लिजसीमध्ये बघणार आहे की त्यांनी ती काय आधी डिलिव्हर केलेलं आहे, तसं तुम्ही इथे पण सेम अपेक्षा करू शकता. हा आपला कन्स्ट्रक्शनचा स्टेज आहे, ज्याच्यामध्ये आता बघू शकतो आपण पायलिंगचं काम झालेलं आहे आणि आपण सध्या प्लिंथवरती इथे काम चाललेलं आहे. चला तर बघूया डेव्हलपरच्या लिजसी बद्दल, कसं कोहिनूर काम करतं, काय कोहिनूरने डिलिव्हर केलेलं आहे आणि सॅम्पल फ्लॅट, प्रोजेक्ट डिटेल्स, सगळ्या गोष्टी आपण पुढे बघूया. कोहिनूर ग्रुपच्या लिजसी बद्दल जर बोलायचं गेलं तर कृष्णकुमार गोयल एक नामांकित नाव आहे ह्या पुण्याच्या रिअल इस्टेट मार्केटमध्ये, ज्यांनी 1983 मध्ये सुरुवात केलेली सिमेंट ट्रेडिंगच्या बिझनेसपासून आणि आज त्यावर त्या फिलॉसॉफीवर सदा सुखी राहो या फिलॉसॉफीवरती त्यांनी आतापर्यंत तब्बल 40 प्रोजेक्ट डिलिव्हर केलेत. 19 पेक्षा जास्त प्रोजेक्ट आत्ता ऑनगोईंग आहेत आणि 10,000पेक्षा जास्त माणसांना, फॅमिलींना त्यांनी राहायला घरं मिळवून दिलेली आहेत, ते पण विथ अ फिलॉसॉफी ऑफ स्मार्ट होम्स, सिक्युअर्ड होम्स अँड लाईफस्टाईल होम्स. बोलायला गेलं तर त्यांच्या जर पोझिशन टाईमलाईन बद्दल बघायला गेलं तर ते कधीही असतात ऑन टाईम, एव्हरी टाईम किंवा बिफोर टाईम. तुम्ही बघताय ते 4 प्रोजेक्ट बद्दल दिलेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही हिंजवडीचा कोरल प्रोजेक्ट बघितला, 24ची डेट आहे 2024, त्याचं त्यांनी 2022 मध्ये पोझिशन दिलेलं आहे. त्यानंतर ताथवडेमध्ये कोहिनूर साफायर आहे, त्याचं पोझिशन डिसेंबर 24 मध्ये होतं, त्यांनी ऑगस्ट 22 मध्ये दिले, म्हणजे तब्बल साधारणतः 1.5-2 वर्ष त्यांनी आधी पोझिशन दिलेले आहे. अभिमान शिरगाव त्यांनी 23चं पोझिशन 19 मध्ये दिलेलं आहे. आता त्यानंतर आता आपण आपल्या प्रोजेक्ट बद्दल बोलूया इथे, ज्याच्याबद्दल आपण आज डिस्कस करतोय. तर हा कम्प्लीट जो एंटायर प्रोजेक्ट आता आपण बघणार आहे तो 5.5 एकरवरती पसरलेला आहे, ज्यामध्ये टोटल 5 टावर प्रपोज्ड आहेत. 3 टावरचं आता आपण एलिव्हेशन बघू शकता. हाईट असणार आहे G+27. सेंटरमध्ये हा तुमचा असा मल्टी लेवल कार पार्किंग आहे, ज्याची हाईट आहे 4 फ्लोअरची आणि त्याच्या 5व्या मजल्यावरती परत अम्युनिटीज आहेत. अम्युनिटीज जर बघायला गेलं तर हा आपला ग्राउंड लेवलचा पोर्शन आहे, जिथे तुम्हाला ॲम्पी थिएटर, वॉकिंग ट्रॅक आणि आपला एक अर्थ क्लब हाऊस आहे, त्याच्यावरती तुम्हाला परत ॲम्पी थिएटर आहे. त्यामुळे हा झाला ग्राउंड लेवल. याची साईज असणार आहे 15,000 स्क्वेअर फीटची.
पोडियमवरती तुम्हाला 45,000 स्क्वेअर फीटमध्ये अम्युनिटीज मिळणार आहेत. स्पोर्ट्स एरिना आहे, किड्स प्ले एरिया आहे, स्विमिंग पूलमध्ये तुम्हाला अडल्ट प्लस किड्स दोन्ही पूल मिळणार आहेत. कंप्लीट एक जॉगिंग ट्रॅक वरती पण आहे, प्लस तुम्हाला तिथे सेटिंग कबानाज आहे. आणि त्याच्यामध्ये खास गोष्ट आहे, हा पूर्ण व्हेकल फ्री झोन आहे आणि तुम्हाला प्रत्येक टावरमध्ये तुम्ही अम्युनिटीजला डिरेक्टली ॲक्सेस करू शकता. प्रत्येक टावरच्या खाली जरी तुम्ही बघितलं की आपल्या टावरच्या बेसमेंटमध्ये कुठलीच पार्किंग नाही आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला तिथे व्हेकल फ्री झोन पण बरोबर राहते. त्यानंतर प्रत्येक टावरच्या खाली डबल हायटेड लॉबी असणार आहे. हा एक समोरचा जो रोड आहे, आता ह्याच्याबद्दल जर बोलायचं गेलं तर हा आपला टाउनशिपचा रोड आहे. 30 मीटर वाईड हा DP सँक्शन रोड आहे, जो तुम्हाला मुंडवा चौकापासून डिरेक्टली इथे कनेक्ट करेल. वजन इन फ्युचरच्या डिस्टन्सनुसार विदिन 4 ते 5 किलोमीटरमध्ये. त्याच्यानंतर ना आता याच्यामध्ये खास गोष्ट, प्रोजेक्टच्या शेजारी पुण्यातलं सगळ्यात एक्सपेन्सिव्ह लँड पार्सल आहे बाय पंचिल ग्रुप यो विलास, जिथे 8, 12, 15, 20 कोटीपासून बंगले स्टार्ट होतात आणि आपल्याला ह्या टावरमधनं त्या बंगल्यांचे व्ह्यूज मिळणार आहे. त्यामुळं म्हणू शकतो प्रीमियम ॲट अफोर्डेबल रेट्स, म्हणजे प्रीमियम व्ह्यूज आपल्याला एक अफोर्डेबल किंमत पे करून मिळते. टावर्समधली जर गोष्टीची बोलायला गेलं तर टोटल 8 फ्लॅट असणार आहेत. कॉर्नरवाले 3 BHK असणार आहेत, सेंटरमध्ये आपल्याकडे 2 BHK आहेत. याच्यामध्ये पर फ्लोअर तुम्हाला 3 एलिव्हेटर मिळतील आणि 2 स्टेअर केसेस मिळतील. एक ॲट अ ग्लान्स बघायला गेला हा तुम्ही बघू शकता कसा तुम्हाला लेआउट आहे, तुम्ही पॉज करून पण त्याला बघू शकता. आता आपल्याकडे इन्व्हेंटरी बद्दल बघायला गेलं, A3 टावर लॉन्च झालेला तो ऑलमोस्ट सोल्ड आउट आहे. आता A2 आणि A1 हे टावर सध्या रिसेंट लॉन्च झालेले. त्याच्यामध्ये तुम्हाला ह्या साईडने तुम्हाला अम्युनिटीज मिळणार आणि ह्या साईडने तुम्हाला लाईफ टाईम ओपनचे रिव्हर फ्रंट गार्डन आणि रिव्हरचे ओपन व्ह्यूज मिळणार. तुम्ही ह्या टावर्समध्ये बघू शकता. हे आपल्याकडे आता ओपन आहे. त्यानंतर बाकी 2 टावर आहेत A45, ते इन फ्युचर प्रपोज जशी यांची प्राइस वाढेल तशी त्यांची किंमती वाढेल आणि नवीन नवीन गोष्टी पण येतील. चला तर मग बघूया आपला 3 BHKचा सॅम्पल फ्लॅट. आपल्याकडे 2 पण आहे, पण आधी आपण 3 बघूया. चला तर मग बघूया 3 BHKचा शो रेसिडेन्स. असे कार्पेट आहे 989. एंट्री केल्यानंतर हा तुम्हाला फ्लोअर स्पेस मिळणार, ज्यामध्ये तुम्ही इथे शू रॅक प्लेस करू शकता आणि असं एक छानसं डेकोरेशन तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिथे करू शकता. एंट्री केल्यानंतर हा असा प्रशस्त लिव्हिंग आणि डायनिंग हा L शेपमध्ये आहे, ज्याचा अर्थ असा होतो की तुमचा लिव्हिंग एरिया कम्प्लिटली डिफरंट राहतो आणि डायनिंग एरिया तुम्ही कम्प्लिटली डिफरंट ठेवू शकतो. आणि मध्ये तुम्हाला वावरायला स्पेस मिळतो, फिरायला स्पेस मिळतो. इथे बघू शकता सोफा ठेवल्यानंतरही टीव्ही आणि सोफ्याच्या मध्ये चांगला गॅप आहे, जिथून आपण येणार ह्या बाल्कनीकडे, जी असणार आहे एवढी ओपन आणि वरनं असणार आहे कवर्ड. त्यामुळे एकमेकांच्या बाल्कनीमध्ये आपल्याला बघता पण येणार नाही आणि दुसरं आपल्याला बघणार पण नाही. आणि समोरनं मिळणार तुम्हाला रिव्हर व्ह्यूज, अम्युनिटीज व्ह्यूज आणि जसं आपण सुरुवातीला बघितलं आपल्या प्रोजेक्टचे जरी सगळ्यात मोठं एक्सपेन्सिव्ह लँड पार्सल आहे यो विलासचं, तर आपल्याला यो विलासचे पण व्ह्यू दिसणार. बरोबर, कमिंग दिस साइड ते असणार आहे किचन. त्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार वरती डॅडो टाईल्स. किचन पण प्रशस्त आहे, त्यामध्ये सगळ्या गोष्टी आपल्याला गरजेनुसार आहेत. 2 बेसिन दिलेले आहेत, एक आपल्या व्हेजिटेबलसाठी, दुसऱ्या युटेन्सिल्ससाठी. इकडे वॉशिंग मशीनला सेपरेट जागा दिलेली आहे, त्याच्यामध्ये तुम्ही वॉशिंग मशीन आणि डिशवॉशर दोन्ही गोष्टी प्लेस करू शकता. आणि समोर तिकडे विंडो ओपन असणार आहे. आता हा आपला आहे. इव्हन एवढ्या कार्पेटमध्ये पण आपण बटरफ्लाय लेआउट कन्सेप्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे डेव्हलपरनी. बटरफ्लाय कन्सेप्ट म्हणजे एक बेडरूम आपलं एंट्रीला असणार आहे, जे तुम्ही गेस्ट बेडरूम करू शकता, किड्स बेडरूम करू शकता, पॅरेंट्स पण करू शकता, ज्याच्यामध्ये तुम्हाला अटॅच वॉशरूम मिळणार आहे. आणि समोर अशा हा विंडोज असणार आहेत. समोर तुम्हाला एक सज्जा असणार आणि इथे तुम्हाला प्रत्येक विंडोसोबत मॉस्किटो मेश दिलं जाणार आहे. तुम्हाला एक्स्ट्रा त्याच्यावरती काय अजून खर्च करायची गरज नाही, प्रत्येक विंडोमध्ये ते असणार आहे. पुढे आल्यानंतर ना आपल्या 2 बेडरूम ह्या साईडला आहेत. ही आपली आहे कॉमन बेडरूम, त्याला अगेन तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंटनुसार काही यूज करू शकता. सेम साईजची विंडो, त्याच्या बाजूला एक निच दिलेली आहे, जिथे तुमचं ऑफिस स्पेसचं प्रोव्हिजन तुम्ही तिथे करू शकता या ऑर्डर पण प्लेस करू शकता. पुढे आल्यानंतर ना डायनिंगच्या शेजारीच आपलं कॉमन वॉशरूम आहे. फिटिंग्स मिळणार तुम्हाला जॅगवॉरच्या. आणि हा आहे आपला मास्टर बेडरूम. त्याच्यामध्ये परत एकदा तुम्हाला इथे अटॅच वॉशरूम मिळणार आहे आणि प्रशस्त अशी रूम साइजेस पण मिळणार, ज्यामध्ये तुमचं व्हेंटिलेशन बघू शकता. हे आत्ताचे वाजलेत साधारणतः 12:15 आणि हा दिवसाचा वेळ आहे. आपण आपला सेल्स ऑफिस पहिल्या मजल्यावरती आहे, तरी व्हेंटिलेशन तुम्ही बघू शकता किती प्रॉपरली आतमध्ये येते.
तर असा हा 3 BHKचा लेआउट आहे. इथेच आपल्याकडे 2 BHKचा पण सॅम्पल फ्लॅट अवेलेबल आहे ऑन साइट. इट डिपेंड्स की आपलं काय रिक्वायरमेंट बसतं, कुठल्या बजेटमध्ये आपण फिट होतो, कुठल्या बजेटमध्ये आपला युनिट आपल्याला आवडतो, त्यानुसार आपण तिथे ह्या गोष्टी बघू शकतो. आता माझ्याकडे 2 आणि 3 दोन्ही सॅम्पल अवेलेबल आहेत. इथे 2 BHK जे अवेलेबल आहे, सगळ्यात छोटा जो कार्पेट आहे तो 696चा कार्पेट आहे, ज्याची प्राइसिंग जाते 86 lakhs ऑल इन्क्लुसिव्ह ऑनवर्ड्स. दुसरा कार्पेट आहे 767चा, त्याची प्राइसिंग जाते अराउंड 95च्या आसपास. पुढचा जो कार्पेट आपल्याकडे इथे आपल्याकडे 2.5 BHK पण आहे. त्याचा अर्थ आहे आपल्याकडे ह्या इथल्या एका बेडरूम मध्ये वॉशरूम नसणार आहे. इन शॉर्ट म्हणजे 3 बेड विथ 2 वॉशरूम. तर तो असणार आहे कार्पेट 850चा, ज्याची प्राइसिंग जाणार आहे 1,07,00,000च्या आत. आणि हा जो आपण आता सॅम्पल बघितला 989, हा तुम्हाला जाईल 1,26,00,000मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही तुम्हाला ह्याच्या व्यतिरिक्त काही ऍडिशनल चार्जेस द्यायचे नाही, कारण ही आहे पॅकेज प्राइस, ज्याच्यामध्ये अग्रीमेंट व्हॅल्यू, स्टॅम्प ड्युटी, पार्किंग सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. जसं या भागामध्ये आता पण आपण बघितलं प्रोजेक्टचं लोकेशन, ओव्हरव्ह्यू, ॲडव्हान्टेज, प्रोजेक्टच्या कम्प्लीट डिटेल्स, एलिव्हेशन आणि सॅम्पल फ्लॅट. तर आता आपण बघणार आहोत प्रोजेक्टच्या USP म्हणजे खास गोष्टी आहेत कन्सिडर करण्यासारख्या. तर आपण येतो त्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला मिळणारे लोकेशन ॲडव्हान्टेज, जे की टाउनशिपचं एंट्री गेट आहे. त्यानंतर इथे असणारे तुम्हाला मल्टिपल कार्पेट्स अवेलेबल आहेत अफोर्डेबल प्राइसिंग. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इथे सगळ्या अम्युनिटीज आहेत गरजेनुसार ज्या आहेत, त्यामुळे तुम्हाला वाढीवच्या अम्युनिटीज, याच्यामध्ये मेंटेनन्स वाढणाऱ्या अशा अम्युनिटीज नाही आहेत. त्या व्यतिरिक्त आपण बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला डेव्हलपमेंटला स्कोप आहे. त्यामुळे डेव्हलपमेंटला स्कोप आहे याचा अर्थ आहे की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट ॲप्रिसिएशनला पण इथे स्कोप असणार. आम्हाला का निवडायचं तुमच्या घर घेण्याच्या त्या जर्नीमध्ये, कारण आम्ही आहोत रेरा सर्टिफाईड कन्सल्टंट. वी आर ऑथराइज टू सेल प्रोजेक्ट्स अक्रॉस पुणे. त्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही पुण्यातला ऑलमोस्ट सगळ्या प्रोजेक्टला दाखवू शकतो. बट आपण काय करणार आधी, आपण एक लिस्ट बनवणार ॲज पर युअर रिक्वायरमेंट, ॲज पर युअर बजेट, ॲज पर युअर लोकेशन चॉईस. त्यानंतर आपण तिथले काही बेस्ट ऑफ द बेस्ट लेआउट्स पिक करणार. त्या लेआउट आपण शॉर्टलिस्ट करून ओनली तेच प्रोजेक्ट आपण व्हिजिट करणार. त्यामुळे काय आपला टाईमही वाचणार आणि आपली एनर्जी वाचणार. ते शॉर्टलिस्ट केलेले प्रोजेक्ट आपण बघून त्यावरती आपण एक फायनल डिसिजन घेणार. त्यानंतर येणार आमचा रोल, जिथे आधीही आमचा रोल आहे, आता नंतरही आमचा एक महत्त्वाचा रोल असेल, जिथे आम्ही तुम्हाला ॲब्सोल्युटली 0 ब्रोकरेज चार्जेसमध्ये तुम्हाला आम्ही बॉटम रेटची गॅरंटी देतो. त्या प्रोजेक्टमध्ये जो बॉटम रेट असेल तो तुम्हाला मिळेल ह्याची खात्री आम्ही देतो. त्या व्यतिरिक्त आपण सर्व्हिस अशा प्रोव्हाइड करतो की तुम्हाला साईटवरती येणं अवेलेबल नसेल, वी कम ॲट युअर प्लेस. आम्ही तुमच्या घरी येऊन होम प्रेझेंटेशन देतो. सगळ्या गोष्टी तुमच्या घरी असणार अवेलेबल. तुम्ही तिथे बघून फायनल डिसिजनसाठी आपण ॲक्च्युअल साईटवरती येऊ शकतो. आणि खास आपल्या मराठी NRI क्लायंटसाठी आपण एक खास लाईव्ह प्रोजेक्ट ओव्हरव्ह्यू व्यवस्था केलेली आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला सांगायचं कुठला प्रोजेक्ट तुम्हाला आवडतो. ते आपण डिरेक्टली लाईव्ह व्हिडिओ कॉलवरती कम्प्लीट लोकेशन, सॅम्पल फ्लॅट, ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही तुम्हाला त्याच्या डिटेल्स 1 to 1 प्रोव्हाइड करू. अशाच व्हिडिओसाठी तुम्ही स्क्वेअर फीट एक्सपर्ट ह्या पेजशी संलग्न राहू शकता. आपलं YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशाच अपकमिंग व्हिडिओसाठी स्टे ट्यून. थँक्यू.